इथे हा प्रश्न विचारत असताना तो म्हणतो की यज्ञ पशु कुठे आहे, कोकरू कुठे आहे. आणि अब्राहमाने जे उत्तर दिलं ते फार महत्वाचे की बाळा, देव स्वतः होमार्पणासाठी कोकरू पाहून देईल. म्हणा पाहून देईल. यावे रे. यस, देव पाहून देणार आहे. खरं तर आपल्याला माहित आहे, आणि हा 8वा संदेश असल्या कारणाने आपल्या सर्वांना त्याबद्दल अनेकदा मी अनेक गोष्टी सांगितल्या. त्यामध्ये आपल्याला माहित आहे की आता काही समयाच्या नंतर जेव्हा मोरिया डोंगरावर हे दोघं पोहोचणार आहे, तर यज्ञ पशु म्हणून कोण जाणार होता? कोण होता? इसाक. कारण की परमेश्वराने तशी आज्ञाच त्याला दिलेली होती. परमेश्वराने पित्याला आज्ञाच ती दिली होती की तुला आपला मुलगा हेच होमार्पण करायचं आहे आणि त्याला घेऊन तू डोंगरावर जा. आणि ह्या परिस्थितीमध्ये देखील अब्राहम हा डळमळला नाही, तर अब्राहम म्हणतो की परमेश्वर जो आहे तो पाहून देणार आहे. परमेश्वर हा पाहून देणार. हो प्रियानो, फार महत्वाची गोष्ट आहे. आताच मी आल्या इथे बसलो होतो आणि लहान बाळ इथे घेऊन सनीची मिसेस बसली. म्हटलं तू इथे बस, लहान बाळ आहे. आणि मग तिला म्हटलं की पुढच्या रविवारी तुला प्रभुवचनाच्या मेजापाशी यायचं आहे का? आणि बाळाचं वय किती आहे? ती म्हणे 1.25. मग आता मी म्हटलं की निश्चितच शुद्धीकरणाची विधी भक्ती संपल्यानंतर मी करणार, यासाठी की पुढच्या रविवारी तू इथे येऊन प्रभुवचनाच्या मेजापाशी येऊन त्या भक्तीमध्ये सहभाग घेऊ शकते. पण बाळाला पण घेऊन येऊ का? तर म्हटलं बाळाला सध्या नाही, कारण की हे तुम्ही ठरवायचं. परंतु मम्मी आणि डॅडी ठरवतील की बाळाला कोणत्या दिवशी अर्पण करायचं आहे, हे तुम्ही ठरवा. मी तुम्हाला सांगत नाही 2 महिन्यानंतर करा, 3 महिन्यानंतर करा किंवा पुढे जाऊन करा. आपल्याला देखील माहिती आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचं देखील काय केलेलं आहे, मंदिरामध्ये त्याच्या आई वडिलांनी अर्पण केलेलं आहे. आणि ह्या अर्पण विधीला सामोरे जात असताना आपण पाळक साहेबांच्याकडे देतो आणि पाळक साहेब हे अर्पण आम्ही पाळक साहेबांना करत आहोत. माझा मुलगा झालाय का, माझी मुलगी झाली का, ती नाही. आम्ही पाळक काय करतो किंवा जे आचार्य ते काय करतात, ते देवाच्या हाती त्याला सोडतात. आणि देव जो बाप, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्म्याच्या नावामध्ये हा जो बालक आहे किंवा ही जी बालिका आहे ती देवा तू दिलेली आहे आणि तिला तू आपल्या हाताने घडवी चालव, यासाठी आम्ही तुझ्या हातामध्ये त्याला समर्पित करत आहोत. प्रेज द लॉर्ड. इतर आपल्या CNI पंथमध्ये त्यांचे धर्म आई आणि धर्म वडील हे देखील असतात आणि ते काय करतात, त्यांचं पुढे संगोपन म्हणजे धार्मिक संगोपन करतात, त्याच्याकडे ते लक्ष पुरवत असतात. म्हणजे दुसऱ्या भाषेमध्ये 2 पॅरेंट झाले आता. एक जे आहे ते त्याचे शारीरिक प्रतिपाळ करणारे आणि नंबर 2 जे पॅरेंट्स आहे ते आत्मिक गोष्टीकडे लक्ष देणारे. प्रेज द लॉर्ड. आणि त्यामुळे या दोन्ही विधी घेऊन ते पुढे चालतात. मला त्या गोष्टीला काही क्रिटिसाइज करायचं नाही, परंतु ही बाब फार महत्वाची की धार्मिक आई आणि वडील आणि जे जगिक आई आणि वडील आहे त्या दोघांची जर आपण तुलना केली तर निश्चितच त्याच्यावर कोणाचा जास्त प्रभाव असेल, ते बाहेरच्या आई वडिलांचा की घरातल्या आई वडिलांचा? कोणाचा प्रभाव जास्त असणार? घरातल्या आई वडिलांचा. कारण की मुलगा
संगोपन किंवा मुलगाची वाढ होत असताना तो आपल्या आई वडिलांचा स्वभाव, तो आपल्या आई वडिलांची प्रकृती, त्या आई वडिलांच्या सर्व काही गोष्टी तो घेत असतो. आणि नेहमी आपल्याला एज्युकेशन किंवा सायंटिस्ट देखील सांगतात की सगळ्यात पहिला शिक्षक कोण आहे लहान लेकराचं? कोण आहे शिक्षक? आई आहे. आई आहे. आणि यामुळे आपण सर्व आईवर ढकलून देऊन चालणार नाही, पण आई आणि वडील हे दोघं देखील सर्वात पहिले शिक्षक असतात. कारण की मुलगा किंवा मुलगी, लहान बाळ ते आई वडिलांना बघून त्याच्या अनुरूप आपल्याला काय करत असतं? आपलं जीवन किंवा आपलं जे स्वप्न किंवा आपण म्हणूया की आपला निश्चितच येणाऱ्या दिवसामध्ये मी काय बनल हे कॅरेक्टर त्याचं घडत असतं. आणि नंबर 2 एक गोष्ट लक्षात ठेवा, कारण की मला मागील दिवसामध्ये आताच मी काल क्राइस्ट चर्चला गेलो, क्राइस्ट चर्चनी पण म्हटलं तर आमच्या तरुणांसाठी पाळक साहेब या, कारण की तुमच्याकडे जेनेटिक सायन्स किंवा ब्रेन सायन्सवर जे शिक्षण आहे ते आमच्या मुलाला द्या. त्याचप्रमाणे दौंड इथे नॉर्टन मेमोरियल चर्च, हे पण फार मोठं चर्च आहे, 2,500-3,000 मेंबर आहे. त्याच्यानंतर चर्च ऑफ क्राइस्ट यांनी देखील मला बोलवले यासाठी की हे जे जेनेटिक सायन्स आहे किंवा जे ब्रेन सायन्स आहे त्याद्वारे आमच्या मुलांना सायंटिफिकरित्या तुम्ही आध्यात्मिक ज्ञान द्या. मुलांमध्ये आई वडिलांचं DNA, अनुवांशिकता, हेरिडिटी ही येत असते, ती तुम्ही काढून टाकू शकत नाही. ते कोण आहे काय आहे ते आई वडिलांच्या DNA वरून मुलांची पारख होते किंवा मुलांच्या DNA वरून आई वडिलांची पारख होते. आताच मुंबईमध्ये एक दुर्घटना घडली ज्याच्यामध्ये एक मोठा अपघात झाला आणि ती कंपनी जळून गेली, लोकांची बॉडी राख झाली, कळतच नाही कोण काय आहे. परंतु त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये तो व्यक्ती XYZ हे ओळखण्यासाठी त्याचं काय करत आहे? DNA टेस्ट करत. कारण की सगळं काही जळून राख झालं तरी DNA जळून राख होत नाही, ते टिकून राहतं, हजारो वर्षापर्यंत टिकून राहतं. त्यामुळे प्रियांनो, आज मी परत एक वार आपल्या सर्वांना सांगतो की अब्राहम निघालेला आहे या बालकाचं घेऊन, या बालाला घेऊन निश्चितच तो विचारत आहे की तो कोकरू कुठे. आणि अब्राहम हा या वेळेस निश्चितच त्याला फसवत आहे असं वाटतं का तुम्हाला? काहीतरी खोटं नाटक सांगून त्याला वर न्यायचं आणि जबरदस्ती बांधून त्याला अर्पण करायचं असं काही प्रकार चालला होता का? नाही. त्याला माहित आहे की मी माझ्या जिवंत परमेश्वराचा उपासक आहे आणि आज मी तो ऊर देश सोडून या देशापर्यंत विश्वासाने आलोय. जे जे काही देवाने सांगितलं ते मी केलेलं आहे. आणि आता देखील जेव्हा मला या मुलाचं अर्पण करायचंय तेव्हा देखील देव मला फसवणार नाही. प्रेज द लॉर्ड. मला देव फसवणार नाही. कदाचित मी देवाला फसवलेलं आहे ना. 2दा आपण बघितलं मागच्या याच्यामध्ये की बहीण म्हणून त्यांनी 2 जागेला आपल्या पत्नी साराला पुढे केलेलं आहे आपला जीव वाचवण्यासाठी. परंतु देवाने आपली योजना त्याच्याबद्दल रद्द केली नाही आणि ती आज पूर्ण होत असताना परत एक वार परमेश्वर त्याचं टेस्ट घेते की जे DNA, जे आशीर्वाद, जे सामर्थ्य, जे अभिवचन ह्याच्यामध्ये उतरत आहे ते अभिवचन मला इसाकाच्या जीवनामध्ये जर बघायचं आहे तर पहिले डॅडी अब्राहम खरोखर तो पात्र आहे किंवा नाही. पहिले डॅडीची टेस्ट होतात. पहिले कोणाची टेस्ट होणार? आणि डॅडीची टेस्ट होत असताना समोर कोणाला जावं लागत आहे? त्या मुलाला जावं लागत आहे, त्या मुलाला जावं लागत आहे. हो प्रियांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, आज जर आपण एक पालक आहोत, एक माता पिता आहोत, एक आजी आजोबा आहोत किंवा या जगामध्ये राहणारा व्यक्ती हो, तुम्हाला निश्चितच जेव्हा जेव्हा टेस्ट केलं जातं, जेव्हा जेव्हा तुम्हाला परीक्षेला सामोरे जावं लागतं, लक्षात ठेवा त्या टेस्टच्या द्वारे तुमचे मुलं घडवले जातात. प्रेज द लॉर्ड. तुमचे मुलं घडवले जातात. तुम्ही कदाचित नुकसानामध्ये येणार, कदाचित तुमचं लॉस होणार, कदाचित तुमचा अपमान होणार, कदाचित जगिकरित्या तुम्ही खाली जाणार, परंतु लक्षात ठेवा या सर्व गोष्टीमध्ये जर तुम्ही देवाला विश्वासू राहिले तर तुमचे मुलं विश्वासामध्ये मजबूत राहणार. पण तुम्ही ढासळले किंवा तुम्ही कॉम्प्रोमाइज केलं, तुम्ही तडजोड केली, मुलं शिकतील की अशी परिस्थिती आली तर आपण देखील पलटी मारायची. आणि ही गोष्ट मुलं कधी विसरत नाही. ही गोष्ट कधी मुलं विसरत नाही आणि मग त्यांना परत आणणं कठीण आहे. आज परत एक वार विस्तव आहे
जिथे त्याला मारून निश्चितच त्याचा इथे आपल्याला जसं लिहिलेलं आहे अर्पण करून त्याला त्या ज्वालेच्या हवाले करायचं होतं. त्याची सर्व तयारी निश्चित निघालेला आहे. हो प्रेम, ही तयारी निघाली असताना निश्चितच त्या ज्वालेपासूनच नव्हे, ज्याला यज्ञाची ज्वाला म्हणतो, जो परमेश्वराला अर्पण करणारी ज्वाला होती, आनंदित करणारी ज्वाला होती, त्या ज्वालेपासून नुसतं त्याला बचावलं नाही तर परमेश्वराला दुःख देणारी एक ज्वाला आहे, जी नरकीय ज्वाला आहे. आपण माहित आहे आणि आपण शिकलेलो आहोत की नरक कोणासाठी बनवलेलं आहे सांगा. नरकची ज्वाला आणि नरक याची निर्मिती परमेश्वराने कोणासाठी केलेली आहे? सैतान आणि सैतानच्या दूतांस, मनुष्यासाठी केलेली ना. परंतु मनुष्य म्हणे नाही नाही नाही, आम्हाला पण जायचं, आम्हाला तिथे फार मजा येणार आहे. सैताना तुझ्या मागे मागे आम्ही चालू, जगामध्ये आम्हाला मजा करू दे, पुढचं कोणी बघितलेलं आहे. सैतान व सैतानी सत्तेसाठी जी ज्वाला आहे ती ज्वाला आम्ही स्वतःहून म्हणतो आम्हाला द्या, आम्हाला द्या. आणि जे व्यक्ती विश्वासाच्या परीक्षेमध्ये जगामध्ये जळतात, मला सांगू द्या, ते ह्या ज्वालेत नाही तर ते आनंदामध्ये जातात. तिथे रडणं नाही, तिथे अश्रू नाही, तिथे कोणता आजार नाही, तिथे विकार नाही, तिथे कोणता दुरावा नाही, कारण की तिथे आनंदच आनंद आहे. प्रेज द लॉर्ड. परवाच मी आमच्याकडे एक प्रिय व्यक्ती आहे आणि ते प्रभूकडे गेलेले आहे आणि त्यांच्या त्या समयासाठी मी गेलो आणि त्या समयी मी तिथे असताना मी प्रार्थना करत होतो क्राइस्ट चर्चमध्ये आणि मी हेच सांगितलं की एक समय येणार आहे की आमचे प्रियजन जे आहे, जे पुढे गेलेले आहे, त्यांची आणि आमची भेट होणार आहे. प्रेज द लॉर्ड. एक मोठा आनंद तुम्हाला आणि मला मिळणार आहे की बघा, या जगामध्ये तू जरी पुढे गेला परंतु मी येऊन आता तुझ्या बरोबर तुझी गळा भेट घेत आहे. प्रेज द लॉर्ड. परंतु त्यासाठी दोन गोष्टी घडणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट आहे की तो व्यक्ती विश्वासात असून स्वर्गात असायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. नंबर 2, तोच विश्वास तुम्ही राखला तर तुम्ही तिथे जाणार आहात. पहिले कोण स्वर्गात जायला पाहिजे? अब्राहम जाईल. अब्राहमाने विश्वास राखला तर इसाकाला चान्स आहे. परंतु अब्राहमच पहिलेच फसवा आहे, तर त्या मुलांची शाश्वती कमी होऊन जाते. कारण की तो बाप आपल्या मुलांमध्ये उत्तम गोष्टी पेरू शकला नाही, तो मुलाला अर्पण करू शकला नाही, तो पळून गेलेला आहे. आज प्रियानो, अनेक लोक विश्वासापासून, अनेक लोक मंदिरापासून, अनेक लोक देवापासून पळत आहे आणि त्यामुळे ते आपल्याला त्या अग्नीमध्ये, कदाचित या जगामध्ये नसेल परंतु ती अग्नी त्यांच्यासाठी सज्ज आहे, त्याच्यामध्ये स्वतःला येणाऱ्या दिवसात ते बघणार आहेत. नुसतं तेच नव्हे तर त्यांच्या या कृतीच्यामुळे त्यांच्या मुलाबाळांना देखील तिथे, घरांना तिथे जावं लागणार. परंतु अब्राहाने जेव्हा विश्वास राखला, परमेश्वर म्हणतो तुझ्या मुलांच्या द्वारे मी राष्ट्रांना आशीर्वादित करेन. प्रेज द लॉर्ड. बघा दुसरा रस्ता काय, त्यांनी विश्वास राखला आणि इसाक, याकोब आणि याकोबापासून येणारे सर्व प्रजाती, त्याच्यामध्ये तुम्ही आणि मी देखील आहोत, त्या सर्वांना देवाने राष्ट्रांना आशीर्वाद देण्यासाठी, राष्ट्रांना देवाकडे नेण्यासाठी, राष्ट्रांना बदलण्यासाठी देवाने निवडलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. अब्राहमाला त्यांनी तिथे वर नेलं, अब्राहमाने इसाकाला वर नेलं. अब्राहम इसाकाला म्हणतो आता उठ, मला तुझे हातपाय बांधायचे आहे. इसाकांना आता फार मोठा प्रश्न पडला असेल की अरे इतक्या वेळेपर्यंत आजा बाप म्हणत होता की परमेश्वर पाहून देईल आणि हा तर माझ्याचकडे बघतोय, माझ्या वडिलांना काहीतरी गैरसमज झालेला दिसत आहे. परंतु मला निश्चित सांगू द्या की ह्या समय कदाचित डोळ्यामध्ये त्याचे अश्रू नसतील अब्रामाच्या, परंतु अंतकरण रडत असेल, कारण की त्याला माहित आहे की आता मी कोणती कृती करायला जाणार आहे. या मुलाला मी आद्या कड्यावर, खांद्यावर खेळवलेला आहे. मी हा 25 वर्षानंतर मला प्राप्त मुलाला प्रत्येक लाड पुरवलेला आहे आणि सर्व काही उत्तम 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 गोष्टी दिलेले, परंतु आता मला या दोरीने त्याला बांधायची वेळ आलेली आहे. किती त्याचं हृदय अंतकरण रडत असेल, कारण की त्याला माहित आहे की मी इथून जेव्हा जाईन तेव्हा मी एकटा जर जात आहे तर माझी बायको सारा मला प्रश्न विचारणार आहे. माझी बायको सारा मला प्रश्न विचारणार की इस्माईलला तर आपण ऑलरेडी हाकलून दिलेला आहे आणि हा मुलगा देखील गेलेला आहे, कोण आहे तो परमेश्वर? सारा तू का हसली? असं म्हणत ते देवदूत म्हणे
तू खरोखर देवाची योजनेला जाणून नाही काय? हो प्रियांनो, त्याला बांधण्यात आलेलं आहे, लाकडं रचण्यात आलेलं आहे. आता आपल्याला दिसतं की ह्याचं वय जवळ 30-32 वय अंदाजे होतं. आणि या 30-32 वर्षाचा मुलगा, वडिलांचं वय किती असेल जर ह्याचं 30-32 होतं तर सांगा बरं, अब्रामाचं वय किती असेल? जर इसाकाचं वय 30-32 असेल तर अब्रामाचं वय किती असेल सांगा? किती वर्षाचा असताना इसाक झाला? किती? मग आता त्याचं वय किती असेल अब्रामाचं? 130-132 वाला माणूस आहे बाप, आणि मुलगा 30-32 वर्षाचा आहे. तर 132 वाल्याला तसंच तो पाडून पडून गेला, परंतु त्याने तसं केलं का? नाही. अद्यापन त्याला आपल्या बापावर आणि बापाच्या देवावर विश्वास होता. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. कारण की हा विश्वास बापाने त्याच्यामध्ये पेरला होता. आज तुमच्या आणि माझ्या मुलाला बांधून येण्याची वेळ येते की नाही मला माहित नाही, परंतु तुमच्या आणि मुला बाळाला म्हणतो, बाळा आज मंदिराला जायची वेळ झाली, बाळा संडे स्कूलला जायची वेळ आली, बाळा आता तुला देवाची भेट घ्यायची वेळ आली, बाळा तुला क्वायर मध्ये गीत गाण्याची वेळ झाली. तर तुम्हाला आणि मला त्याला खरोखर जबरदस्ती ओढून बांधून आणायची वेळ आली की तो आनंदाने म्हणतो, बाळा डॅडी तुमचा देव तो माझा देव आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही जे करतात ते मला आनंदाने करायला आवडेल. इतकंच नव्हे तर तुमच्या अगोदर मी मंदिराला जाऊन पोहोचून जाईल. प्रेज द लॉर्ड. कारण की मला इथे माझा देव माझी वाट बघत आहे. आजच आपण गीत ऐकलं तर मी काय नाही केलं, बोल सुनता तेरा दास. कोण म्हणतो? शमूएल म्हणतो, बोल तुझा दास ऐकत आहे, तुझा दास ऐकत आहे. कारण की त्याच्या आई वडिलांनी त्यांना कुठे सोडलेलं होतं? मंदिराची सेवा करण्यासाठी सोडलेलं. हे कोणी घडवलेलं आहे? हे मातेने, हे पित्याने आपल्या मुलांना जेव्हा देवाकडे अर्पण केलं, मुलं थांबणार नाही. परंतु तुम्ही आणि मी त्याला एन्जॉयमेंट करण्यासाठी जर अर्पण केलं तर काय अवस्था होते? हिट आणि रन मध्ये आपण काल बघितलेलं आहे. हिट अँड रन माहिती आहे ना काय चाललंय? अपघातामध्ये त्या मुलाने जो 17 वर्ष आणि 8 महिने वयाचा मुलगा होता, 17 वर्ष 8 महिन्याच्या मुलाने काय केलेलं आहे आपल्याला काय दिसतं? त्या 2 मुलांना उडून टाकलं. आणि कालच वारंवार न्यूज तुम्ही ऐकले असेल की 3 पिढ्या जेलमध्ये. ऐकलं का? न्यूज मध्ये सारखं दाखवत होते की 3 पिढ्या कुठे गेलेल्या आहे? 3 पिढ्या कुठे गेलेल्या आहे? जेलमध्ये गेलेल्या. मुलगा रिमांड होम मध्ये गेलेला आहे, तर बाळ ज्याला म्हटलेलं आहे, बाप आणि आजोबा दोन्ही पण जेलमध्ये आहे. कारण की त्यांनी जे काय पेरलं ते उगवलेलं आहे. ते काय पेरलं ते आता पैसा आहे, करोडपती आहे. मुलाला 1.5-2.5 कोटीची गाडी देणार वडील आहे, परंतु तो पैसा पण काही काम आला नाही, त्यांची प्रतिष्ठा पण काही आणलेली. कारण की जे पेरलं आज ते उगवणार आहे. हो प्रियांनो, आज तुम्ही आणि मी इजाकामध्ये काय पेरत आहोत, इजाकामध्ये काय तुम्ही देत आहोत हे जाणून घेणं अतिशय महत्वाचं आहे. तुम्ही पैशाच्या द्वारे आणि धनाच्या द्वारे आणि स्टेटसच्या द्वारे मुलाला जर घडवायची प्रयत्न करते तर एक वेळ येणार आहे की मुलांच्या हातून अशा काही गोष्टी घडणार आहे ज्याच्याद्वारे तुमची सर्व पिढी बर्बाद होणार आहे. प्रेज द लॉर्ड. पण इथे देवाचा काय आशीर्वाद आहे? तुझ्या पिढ्यांच्या द्वारे मी राष्ट्रे आशीर्वादित करीन. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आम्हाला तो देव भेटलेला आहे जो म्हणतो गाडीने उडवू नका, तर तुमची गाडी जी आहे ती स्वर्गापर्यंत अनेकांना नेणारे घेऊन जा. प्रेज द लॉर्ड. आज आमच्याकडे तेलोरे बसलेले मागे मंडळीचे सेक्रेटरी आहे, ते अनेकांना प्रवासामध्ये एका जागेवर दुसऱ्या जागेवर सोडतात. आज तुम्हाला आणि मला ती गाडी दिलेली आहे परमेश्वराने, ज्याच्यामध्ये आपल्याला त्या लोकांना बसवायचं आहे आणि कुठे घेऊन जायचंय? त्या स्वर्गीय राष्ट्राकडे घेऊन जायचं आहे. हातपाय बांधलेले आहे, काही विरोध केलेला नाही. लाकडं रचलेले आहे, विरोध केलेला नाही. लाकडं उलट त्यानेच वाहून नेलेले आहे. त्याच्याबद्दल आपण येणाऱ्या दिवसामध्ये संदेश ऐकणार होता. आणि जेव्हा ती अग्नी देण्याचा वेळ आलेला आहे, तेव्हा आपण जेव्हा परमेश्वरच्या वचनाकडे 12व्या अध्यायामध्ये जातो, तेव्हा वचन 12 मध्ये काय लिहिलेले वाचा. 22-12 मध्ये यस यस यस
तू मला एक गोष्ट आता या प्रक्रियेच्या द्वारे, या अर्पणाच्या द्वारे दाखवलेले आहे की आपल्या एकुलत्या एक मुलाला तू राखून न ठेवता माझ्यासाठी दिलेलं आहे. यासाठी यामुळे एक बात स्पष्ट झालेली आहे की तू मला म्हणजे देवाला भिवून चालणारा हे मला कळालेलं आहे. आता मला सांगा की हे झाल्यानंतर इसाकला डायरेक्ट पाळक बनवलं का, याजक बनवला का, संदेष्टा बनवला का त्याने? नाही. जसं तू भिवून चालणार आहे तसा तुझा मुलगा देखील भिवून चालणारा होणार आहे. प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड. अब्राहमाने काही पाळकपद केलेलं आहे, याजकीय सेवा केली, संदेष्टा बनलेला असं काही देखील दिसत नाही. तो देवाचा मित्र होता. प्रेज लॉर्ड. यस, देवाला तुमच्याशी माझ्याशी समोरासमोर बोलता यावं हे जवळचे संबंध आहे. आणि ते संबंध इसाकाच्या जीवनामध्ये आणि ते संबंध याकोबाच्या जीवनामध्ये देखील आलेले आपल्याला बघतात. यस प्रियांनो, आज तुम्हाला आणि मला ही बाब जाणून घ्यायला पाहिजे की आज तुम्हाला आणि मला शैतानाने त्याच्या बेड्यामध्ये आणि त्याच्या सर्व अशुद्धतेमध्ये, दैहिकतेमध्ये जखडून ठेवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. अनेक लोक म्हणतात आता पाळक साहेब सगळं संपलं, हो नाही सुटत आहे, आमचे मुलं बाळ सुटत नाही, जकडलेले बांधलेले, व्यसन नाही जात नाहीये, हो समस्या हे सुटत नाहीये, आज मरतो का उद्या मरतो अशी अवस्था झाली, आम्हाला जगणं कठीण झालं, आमचे विचार जे आहे इतके बधीर झालेले की मंदिराला जावं असं वाटतच नाही, आमचे पाय आणि आमचे शरीर असे जखडले गेलेले आहे की आम्हाला येशू आणि येशूच्या बद्दलचं गोष्टी ऐकणं आवडत पण नाही, तर जाण्याची बाब दूर आहे. कसं काय होणार? हो प्रियांनो, सुरा हातात आलेला आहे, सुरा हातात आलेला. यस, तुमच्या आणि माझ्या कुऱ्हाड पायाशी मुळाशी आलेली आहे प्रियांनो, कुऱ्हाड तुमच्या पायाशी आणि माझ्या जवळ आलेली आहे. अशा कठीण समयामध्ये जेव्हा आता कोणतीच आशा नाही, जगामध्ये काहीच बचावाचे चिन्ह नाही, आता सगळं काही संपलेलं आहे, आता मला पूर्वरत आणि परत एक बार आनंद आणि शांती आणि विजय आणि मुक्ती आणि आरोग्य आणि सर्व प्रकारचा विजय हे मिळणं अशक्य असं झालेलं आहे. अशा समय मी आज मरणार की उद्या मरणार, माझ्या गळ्याशी, इसाकाच्या गळ्याशी काय आहे? सुरा आलेला आहे. आणि त्या समयी रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय यामध्ये जेव्हा येशू ख्रिस्त आणि येशू ख्रिस्ताच्या बद्दल 5वा अध्याय आणि 6व्या वचनामध्ये संत पौल काय म्हणतो? आपण दुर्बळ असतानाच ख्रिस्त सुवेळी अभक्तांसाठी मरण पावला. अशी परिस्थिती असताना, जेव्हा आपण अभक्त होतो, जेव्हा आपण पापी होतो, जेव्हा आपण बांधलेलो होतो, जेव्हा आपण अशुद्ध होतो, जेव्हा आपल्याला कोणतीच आशा नव्हती, आम्हाला असं वाटत होतं आता आमची मुलं, आमचे घर, आमचं कुटुंब, आमचं जीवन हे उद्ध्वस्त होणार, त्याच वेळी, त्या सुवेळी, त्या समयी अचानक प्रभू येशू ख्रिस्त प्रगट झालेला आहे. आणि त्याने तुम्हाला आणि मला 7व्या वचनामध्ये काय लिहिलेलं बघा? येस, नीतिमान मनुष्यासाठी मरणारा कोणी तिथे विरळाच असेल. येस, चांगल्या मनुष्यासाठी तुम्ही चांगलं काम निश्चित करणार की हे चांगला मनुष्य आहे, ह्याचं जर आपण भलं केलं ना तर देव आपल्याला आशीर्वाद देऊ. वाईट नाही, हा चांगला आहे तर ह्याला आपण मदत करावी असं म्हणून आपण जगामध्ये चांगल्या लोकांना मदत करतो, परंतु वाईट लोकांना आपण म्हणतो बरं आहे ह्याचं असंच वाटोळं व्हावं कारण की ह्यानी असाच त्रास दिलेला आम्हाला. त्या समयी येशू आपल्या पुढे काय म्हणतो? यस, येशू आम्हावर प्रीती करतो. आम्हावर म्हणजे कोणावर? पाप्यांवर प्रीती करतो. आणि तो काय म्हणतो? ख्रिस्त आम्हासाठी मरण पावला. ख्रिस्त तुमच्या आणि माझ्यासाठी काय केलेलं आहे? बोला, मरण पावलेलं आहे, मरण पावलेलं आहे, मरण पावलेलं आहे. आजच मी एक खूपच हृदय विदारक असं चित्र बघितलेलं आहे, व्हिडिओ बघितलेला आहे. आणि तो व्हिडिओ बघत माझं हृदय आणि हे वचन आहे हे एकदम म्हणजे कवटून निघालेलं आहे. घटना अशी आहे की त्या व्हिडिओमध्ये दाखवते की बिल्डिंग मध्ये आग लागलेली, 4थ्या मजल्यापर्यंत वर आग लागलेली आहे आणि घरामध्ये, फ्लॅट मध्ये सर्वत्र अग्नीचा भडका उडालेला, सगळीकडे अग्नी आणि
धुराचा भडका उडालेला आहे. आणि अशा समय एक खिडकीमधून ओरडायचा आवाज येतोय की मला कोणीतरी वाचवा, वाचवा, वाचवा. परंतु फारच कठीण, अशक्य बाब आहे, कारण की मागून आग आलेली आहे, खिडकी या बाजूला आहे आणि आता तिथून आग क्रॉस करून कोणीतरी तिथपर्यंत येईल हे फार कठीण दिसून येते, खूप कठीण दिसून येते. आणि त्यामुळे ती स्त्री आरडाओरडी करते आणि त्या ग्रिल मधून ती हात बाहेर काढून कोणीतरी मला वाचवा, कोणीतरी वाचवा असे ती आरोळी मारते. त्या ग्रिल मधून तिला बाहेर पडता येत नाही. आणि अचानक तिने आपला हात आत नेला आणि त्या हाताला एक लहान जवळपास 6-7 महिन्याचा बाळ त्या ग्रिल मधून खाली सोडला. असं चौथ्या मजल्यावरून तिने खाली असं बाळ असं हातात सोडलेलं आहे. आणि तिला दिसत आहे की बाळ मी सोडलं तर ते खाली पडून मरून जाईल. आता तिच्या हातामध्ये एकच उपाय राहिलेला आहे की जितक्या वेळ होईल तितक्या वेळ मी हाताने त्याला धरून राहते. एका बाजूला तिचं सरळ शरीर जळत आहे, एका बाजूला धुराने तिचा जीव गुदमरते, दुसऱ्या बाजूला तिने आपला हात बाळाच्या हातामधून सोडलेला नाही. कारण की तिला माहिती आहे जरी मी जळत आहे, जरी मी मरत आहे, परंतु ज्या समय माझा हात सुटला माझा बाळ देखील मरणार. अर्धा तास झाला, ती पूर्ण जळून खाक झाली, परंतु तिने मरत असता शेवटच्या समयापर्यंत त्या बाळाला आपल्या हातामधून सोडलं नाही. त्यानंतर फायर ब्रिगेड आली आणि त्यांनी ती शिडी लावली, त्या बाळाला काढलं, तेव्हा नुसतं जळलेलं काळ सांगळच तिथे राहिले होतं. यस प्रियांनो, आमचा प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला वाचवण्यासाठी शेवटल्या श्वासापर्यंत त्या सर्व प्रकारच्या देवाच्या न्यायाच्या अग्नीने जळत राहिला. आणि बाप तो म्हणतो, हे बापा यांना क्षमा कर, कारण की हे काय करतात त्यांना कळत नाही. कोणाला? आम्हाला, कारण की आम्हाला काहीच आशा नव्हती, कारण की ज्या समयी त्यांनी तुम्हाला आणि मला सोडलं असतं आम्ही खाली पडून मेलो असतो, परंतु देवाने तुम्हाला मरेपर्यंत अंतिम श्वासापर्यंत सोडलं नाही. आणि हे बलिदान, हे अर्पण, हे यज्ञ जेव्हा पित्याने बघितलं तेव्हा तुम्हाला आणि मला जीवन मिळालेलं आहे. प्रेज द लॉर्ड. जोरदार टाळ्या वाजवूया त्या प्रभू येशू ख्रिस्त. तुम्हाला आणि मला जीवन मिळाले. येशू ख्रिस्त जळाला, येशू ख्रिस्त राग झाला, येशू ख्रिस्त सर्व अग्नीने पोळला, परंतु त्याने तुम्हाला आणि मला सोडलं नाही. आणि त्यामुळे तुम्ही आणि मी आज जिवंताच्या भूमीवर आहोत. प्रेज द लॉर्ड. हे प्रेम आहे प्रियानो, हे प्रेम आहे, ही अग्नी आहे. आणि ही अग्नी जी आहे ती तुमच्या आणि माझ्यासाठी तयार केलेली होती, परंतु ती अग्नी त्या पाप आणि अपराधाला न जाणणार देवाने म्हणजे येशूने तुमच्या आणि माझ्यासाठी सहन केले, यासाठी की तुम्हाला आणि मला जीवन मिळावं. तरी देखील आज देखील आम्ही त्या प्रीतीला, इथेच लिहिलं, आता आपण वाचलं की देव आपणावर स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो. हे कशामुळे घडलेले? देव तुमच्यावर आणि माझ्यावर काय करतो? बोला, प्रीती करतो. आम्ही आमच्या मुलांवर प्रीती करतो ना प्रीती? हे नाही करत. आपले शत्रू आहे का? नाही, आमचे पोटचे मुलं आहे. ते चुकला, तो जरी त्याने न आवडणाऱ्या गोष्टी केल्या, कदाचित तो फसवा आहे, कदाचित तो अपराधी आहे, तरी देखील आम्ही त्याच्यावर प्रीतीच करतो. हो प्रियांनो, आम्ही देवाचे पुत्र आणि कन्या, तो आमच्यावर प्रीती करतो. परंतु जर तुम्ही आणि मी जसं पित्याने आम्हावर प्रीती करण्यासाठी आपला पुत्र दिलेला आहे, तुम्ही आणि मी आपल्या मुलांवर जर प्रीती करतो तर आम्ही तुम्हाला काय देणार आहोत? हा प्रश्न मी तुम्हाला विचारतो. काही जण म्हणते, पाळक साहेब खूप पैसा कमवलो, काही मरेपर्यंत काम नाही केलं ना तरी चालेल, माझा मुलगा सुखी राहायला पाहिजे. हो, पुण्यामध्ये घर मिळत नाही, फ्लॅट मिळत नाही, मी चांगलं त्याच्यासाठी 2 बेडरूम फ्लॅट किंवा रो हाऊस विकत घेऊन देतो. तुम्ही म्हणा, नाही पाळक साहेब, खूप चांगली बायको, खूप चांगली कमवणारी बायको त्याला शोधून देतो, म्हणजे त्याचा संसार आशीर्वादित होईल. तुम्ही म्हणताल की नाही, लागेल ते सगळं काही मी त्याला देणार, मला भले उपाशी पोटी राहावं लागेल, पण मुलाबाळांसाठी मी सर्व काही देणार. तुम्हाला असं वाटतं की त्याद्वारे त्याचं कल्याण होणार आहे? जागतिकरित्या कदाचित त्याचं थोडंफार कल्याण होईल, परंतु तो तुमच्या प्रमाणे त्याचा देखील नाश ठरलेला आहे. त्याचा देखील नाश, कारण की धन संपत्ती पैशाद्वारे तारण आणि जीवन नाही.
हे जगाला वाटतं, हे जगाला वाटतं, परंतु तुम्ही आणि मी ज्या येशूला ओळखतो तो येशू म्हणतो पुनरुत्थान व जीवन मीच आहे. ख्रिस्ती लोकांना मरण नाही, ख्रिस्ती लोकांना मरण नाही, तर त्यांना जीवन आणि सार्वकालिक जीवन आहे. परंतु जे ख्रिस्तावर विश्वास ठेवत नाही, ते जगिकरित्या जगतात, त्यांना सार्वकालिक मरण आहे. ते सार्वकालिक मरण आहे. त्या श्रीमंताप्रमाणे तुम्हाला देखील मला ओरडावं लागणार आहे, मी अग्नीमध्ये जळतो, मला पाण्याचा थेंब मिळाला तरी बरं होईल, परंतु जा आणि त्या माझ्या मुलाबाळांना सांगा मी फार मोठी चूक केली, धन संपत्ती पैसा सगळं कमवलं, परंतु मी देवाला ओळखलं नाही. ती वेळ, ती समय येण्याच्या अगोदर आज देव तुम्हाला आणि मला हे म्हणत आहे की खरोखर परमेश्वर तुला पाहून उत्तम गोष्ट देणार आहे आणि ती योग्य वेळी देणार आहे. आज तुम्ही निराश आहात का? आज तुम्ही बेचैन आहात का? आज तुम्ही घाबरलेले आहे का? तुम्हाला वाटतं की माझं काही कल्याण होत नाही, माझ्या घरामध्ये काही बदल होत नाही? येशूवर विश्वास ठेवा, योग्य वेळी देव तुम्हासाठी द्वार उघडणार आहे. प्रेज द लॉर्ड. काही जण म्हणते नाही हो पाळक साहेब, काही नाही उघडत दार, काय तुम्ही बोलतात काही होत नाही. आणि मी वारंवार हेच संदेश सांगतो, जर द्वार उघडणार नसतं तर देवाने तुमच्या आणि माझ्यासाठी जे प्राण दिलं ते व्यर्थ आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. येशू खोटा आहे, लबाड आहे. देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली, मग का जगामध्ये आम्ही नाही का दुसऱ्या जगाचे लोक आहोत का? नाही. तुम्ही आणि मी तर तारलेले आहोत, तुम्ही आणि मी तर वेगळे केलेले आहोत. तुम्हाला आणि मला तर त्यांनी रक्त देऊन खंडणी देऊन विकत घेतलेले आहे. तुमच्यासाठी का द्वार उघडणार नाही? का द्वार उघडणार नाही? परंतु आम्ही अब्राहामासारखे नाही, ही बाब खरी आहे. आज देव म्हणतो तू तर येते मंदिराला, तुझं सगळं काही येते, परंतु घरी जाऊन तेल मुलाला लावते, घरी जाऊन पाणी मुलाला पाजते, परंतु मुलगा मंदिराला येत नाही. मुलापर्यंत पाणी नाही, तेल नाही, तर देवाचं वचन पोहोचणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. यस, आम्ही पाणी नेतो, आम्ही तेल नेतो, आम्ही पाळक साहेब त्याच्यासाठी प्रार्थना करू हे म्हणतो, परंतु त्याला देवाच्या सानिध्यात, देवाच्या वचनाकडे, देवाच्या या तारणाच्या मार्गाकडे घेऊन येत नाही. आणि त्यामुळे घरपोच डिलेव्हरी, स्विगी डिलेव्हरी नाहीये की फोन केला की चला येशू ख्रिस्त निघाला आपला 2 व्हीलर मागे ते बास्केट घेऊन चला ह्याला खाऊ पिऊ घाला. नाही प्रियांनो, देवाने मंदिर इथे उघडलेलं आहे. इथे होम डिलेव्हरी नाही, तर हे देवाचं होम आहे. प्रेज द लॉर्ड. हे त्याचं घर आहे जिथे देवाने आशीर्वाद देण्याचं ठरवलेलं आहे. तुमचे अपराध, तुमचे पाप, तुमची समस्या, तुमचं टेन्शन, तुमचे सर्व गुन्हे केवढे मोठे असले तरी तुम्ही माझ्यापाशी या का हो भाराक्रांत कष्टीजन, तुम्ही माझ्यापाशी या, मी तुम्हाला विश्रांती देईन. प्रेज द लॉर्ड. आणि त्यासाठी प्रियांनो ही बाब फार मोठी आहे. आणि ही बाब करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा की त्या जेव्हा देवदूताने म्हटलं की तू आपला सुरा आवर, त्याचबरोबर पुढे काय लिहिलेलं आहे, तिथे त्यांनी आपली दृष्टी वर करून बघितली तर काय दिसलं? तिथे काय दिसलेलं त्याला सांगा? तिथे जेव्हा तो दृष्टी वर करून बघतो तेव्हा त्याला एक एडका अडकलेला दिसून आलेला आहे. आणि म्हणजे काय झालेलं आहे ह्याच्याहून काय कळतं आपल्याला? एडका कसा काय आला अचानक? एडका कुठून आलेला आहे? देवाने अगोदरच त्याची सोय करून ठेवलेली होती. देवाने अगोदरच त्याची सोय केली की हा मरणार नाही. मरण तर आज आहे, अर्पण तर आज आहे, यज्ञ तर आहे, परंतु इसाकाचं नाही तर एडक्याचं अर्पण आहे, कोकऱ्याचं अर्पण आहे. प्रेज द लॉर्ड. यस, तुमच्या आणि माझ्या मुलाला इकडे येऊन आम्ही त्याला काही जगापासून किंवा आपण म्हणूया की या सर्व काय करिअर पासून किंवा आपण म्हणूया की जगातल्या प्रगतीपासून आम्ही रोखणारे लोक नाही. प्रेज द लॉर्ड. आम्ही तर प्रार्थना करणार की प्रभू त्याला आणखीन वाढव, परंतु वाढवणारा जग व जगातल्या गोष्टी नाही तर देव आहे. प्रेज द लॉर्ड. ही बाब त्याच्यामध्ये पेरायची आहे. काही लोकांना भीती वाटते चर्च मध्ये नेला की तो एकदम पाळक आणि एकदम धार्मिक बनाल, मग अभ्यास सोडून दिला आणि मग नाही, आम्ही पण क्वालिफाईड लोक आहोत. आम्ही प्रभूची सेवाही केली आहे, वचने शिकलं, आमचे मुलंही क्वालिफाईड आहे, तेही शिकत आहे आणि तेही सेवा करत आहे. प्रेज द लॉर्ड.
आम्हाला देवाच्या सेवेपासून दूर नाही, तर देवाच्या द्वारे, देवाच्या आशीर्वादाच्या द्वारे काय तुम्ही पुढे जातात हे तुम्ही बघा. प्रेज द लॉर्ड. देवाने अगोदरच तरतूद करून ठेवली, परंतु लोक मोक्षासाठी, लोक तारणासाठी काय करतात? खूप चांगले चांगले काम केलं. मैं बहुत भले काम करता हूँ, मैं बहुत पुण्य के काम करता हूँ, तो मेरे को स्वर्ग मिल जाएंगे. काही लोक म्हणतात नाही 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 नाही, मी काय करणार, तप तपस्या जाऊन करतो, वेगवेगळ्या ठिकाणी सगळं काय सोडून तप तपस्या करतो, म्हणजे मला काय प्राप्त होईल? मोक्ष किंवा तारण पण. काही लोक म्हणतात नाही नाही नाही, उधर नदी में जाना, इधर दर्शन को जाना, उधर दर्शनला जाईल मग मला तपस्या प्राप्त होईल. परंतु मनुष्याला कधी देखील वाटलं नाही की देवाने ऑलरेडी एक तरतूद करून ठेवलेली होती, ती 2000 वर्षापूर्वी आमच्या जन्माच्या अगोदरपासून ठेवलेली आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला आणि मला मरायची गरज नाही, तुमच्यासाठी कोण मरणार हे 2000 वर्षा पहिली देवाने विचार करून ठेवलेला आहे. तुम्हाला असं वाटतं का अब्राहम तिथे रडत होता, परमेश्वर असं नको करू ना, माझा एकुलता एक मुलगा मरून गेला तर कसं होईल, काहीतरी दुसरं काहीतरी मार्ग दाखव ना, मला काहीतरी सेकंड ऑप्शन दाखव ना, माझा मुलगा नको मरायला, एकुलता एक मुलगा तूच दिलेला आहे, अशा काही प्रार्थना करताना कुठे दिसला का तो? नाही, त्यांनी तो बांधूनच टाकलं त्याला डायरेक्ट. म्हणजे तो तयारच होता, सुरा पण हातात घेतलेला होता. तो काय असा शो साठी नाही घेतला होता तिथे की चला सेल्फी खिचो, सुरा चलाने वाला हो, सेल्फी खिचो मेरी, असं करणार होता का तो? काही की जगाला लाईव्ह दाखवणार होता? नाही. तिथे कोणीच नव्हतं. तिथे कोण होता? तिथे तो होता, मुलगा होता आणि देव होता. बरोबर आहे ना? देव काय ढोंग करत होता, काही नाटक करत होता असं कसं नव्हतं. परंतु देवाने त्याच्यासाठी अगोदरच एक गोष्ट पाहून ठेवली होती, आणि ती गोष्ट होती की इसाकाची सुटका करून एक प्राण्याच्या द्वारे त्याचं तारण व्हावं. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. यस, तुमच्या आणि मला मरायच्या अशा अवस्थेच्या अगोदरच देवाने एक मरण ठेवलेलं होतं 2000 वर्षापूर्वी किंवा ठेवलेलं आहे, आणि ते प्रभू येशू ख्रिस्ताचं मरण. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला काही मागायची गरज नाही, तुम्हाला काही मध्यस्थी करायची गरज नाही, तुम्हाला काही प्लॅनिंग करायची गरज नाही, तुम्हाला इकडे तिकडे जायची गरज नाही, इकडे तिकडे पुण्याची गरज नाही. कारण की धार्मिकता जी आहे ती सर्व काही जी आहे त्यापेक्षा देवाला खऱ्या अंतकरणाने, खऱ्या मनाने, खऱ्या विश्वासाने जी भक्ती करतात ते फ्री अशी आहे. आणि त्यामुळे ते सगळं देवाने केलं. तुम्हाला मला काय करायचं नाही, आम्हाला काय करायचंय? अब्राहमाने जे केलं तेच करायचंय, विश्वास. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. इब्रिकरासपत्र 11व्या अध्यायामध्ये तो म्हणतो की मला त्या देवावर विश्वास आहे की माझा मुलगा मेला तरी तो जिवंत करणारा आहे. प्रेज द लॉर्ड. इब्रिकरासपत्र 11वा अध्याय मी परत एक वेळ तुम्हाला काढायला लावतो, आणि त्यामध्ये अशा प्रकारे त्यांनी लिहिलेलं आहे. आणि संत पौल असा म्हणतो की त्या देवावर त्याचा एवढा विश्वास होता की जरी मला मरावं लागलं तरी देखील माझा देव जो आहे तो पुनरुत्थान करणारा असा देव आहे. आणि 11वा अध्याय आणि 19वा वचन वाचा. यस, तो मेलेल्यातून देखील उठावायस देव समर्थ हे ते अब्राहमाने मानले, आणि त्यामुळे तो इसाक जो मरणाच्या द्वारात होता, आता काही क्षणामध्ये सुरा चालून खलास झाला असता, त्याला देखील त्यांनी परत मिळवलं. प्रेज द लॉर्ड. यस, आज तुमच्या घरातली परिस्थिती तशीच आहे का? मरणाच्या द्वाराशी आहे. मुलगा आज पापात, अधर्मात, शापात, क्रोधात मरतो का काय? आज तुमच्या घरातल्या आजारापणामुळे, समस्यामुळे, सर्व प्रकारच्या गरिबीमुळे आज मरतो का तू? तेव्हा मरतो. परंतु लक्षात ठेवा, देव तुम्हाला मरू देणार नाही. प्रेज द लॉर्ड. कारण की तो म्हणतो पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी काय ठेवतो माझ्यावर? काय ठेवतो माझ्यावर? अब्राहमाने काय ठेवला? आमचा विश्वास कुठे आहे? आमचा विश्वास कुठे? अब्राहमाने विश्वास ठेवला. या बायबलमध्ये लिहिलेल्या सर्व भक्तजनांनी विश्वास ठेवला. अनेक लोकांनी आपल्यापैकी विश्वास ठेवलेला आहे. त्यामुळे त्यांचे इसाक आशीर्वादित ठरलेले. प्रेज द लॉर्ड. आज तुमचे आणि माझं जीवन जर आशीर्वादित नाही, तुम्हाला आणि मला फार काही करायची गरज नाही. आम्हाला माहित आहे की ज्या देवाचं नाव येशू आहे, तो म्हणतो तुम्ही मंदिरात या आणि जे काही मागाल मी देईन. परंतु त्या अगोदर काय असायला पाहिजे? खूप प्रार्थना करा, इथे उपवास करा, खूप गाणे गा, फार सेवा करा. नाही, माझी वचनं तुम्हामध्ये असतील. प्रेज द लॉर्ड. आणि इथेच तर आपण चुकतोय ना.
वचन संपल्यानंतर प्रार्थना, आता चला आले बाबा, इसाक अब्राहम लोक यायला सुरुवात होतात, लगेच सारा लोक यायला लागतात सगळे. अहो वचन जेव्हा असल तेव्हा तुम्ही जे काही मागाल ते मी, आज खूप बहिणीने सुंदर साक्ष दिली की मी प्रार्थना केली आणि देवाने माझी प्रार्थना ऐकली. प्रेज द लॉर्ड. दिली की नाही साक्ष तुमच्या समोर. पाळक साहेबांचं कुठे नाव नाही आलं, कोणाचं नाव नाही आलं. मी प्रार्थना केली, मी तेल लावलं, मी पाणी केलं, देवाने बरं केलं. प्रेज द लॉर्ड. कोणाच्या विश्वासाने तिला बरं केलं? तुमच्याच विश्वासाने. प्रेज द लॉर्ड. यस यस. मग ह्याचा अर्थ की तुम्ही घरीच बसा नुसतं स्वतःच विश्वासाने बरंच करत राहा, हेच आहे काय? नाही नाही. तुम्हाला आणि मला वचनामध्ये, देवामध्ये वचन वाढणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. अब्राहमाने विश्वासामुळे आपला मुलगा नुसता मिळवला नाही, तर जगासाठी तो मुलगा आशीर्वाद ठरला. प्रेज द लॉर्ड. येस. तुम्हाला आणि मला नुसतं शिकून क्वालिफाईड करून एक फ्लॅट बांधून किंवा एक 4 व्हीलर देऊन त्याला आशीर्वादित करायचं नाही, तर त्याचे आणि त्याच्या मुलाबाळांचे अनेक पिढ्या आशीर्वादित ठरायला पाहिजे. हे तुम्हाला आणि मला बघायचं आहे. हे तुम्हाला आणि मला बघायचं. मागच्या वेळेस मी उदाहरण दिलं, परत रिपीट करतो काही गोष्टी, आणि त्यामध्ये मी आपल्याला उदाहरण देत असताना 3 गोष्टी सांगितल्या होत्या. पहिली गोष्ट की आपण जेव्हा गर्दीमध्ये जातो आणि काहीतरी बघायला जातो, तेव्हा आई लगेच आपल्या बाळाला कडेवर घेते. का कडेवर घेते? तो हारून जाईने म्हणूनही घेते. परंतु दुसरी गोष्ट असते की जेव्हा आई बालकाला कडेवर घेते, तेव्हा बालकाचे नेत्र आणि तिचे नेत्र एक लाईन मध्ये येतात. बरोबर बरोबर आहे की नाही? म्हणजे काय होतं, आता आई जे बघत आहे तो मुलगा पण बघू शकतो. प्रेज द लॉर्ड. मुलगा खाली होता, मम्मी उचल ना, मला बघायचं, मम्मी बघू दे ना, बघू दे. मम्मी काय म्हणते, चल चल ये कडेवर ये. मम्मी त्याला कडेवर घेते आणि मग मम्मी जे बघते तो मुलगा पण बघू लागतो, त्याला आनंद होतो. प्रेज द लॉर्ड. डॅडी थोडेसे एक स्टेप पुढे असतात. डॅडी म्हणतात नाही नाही बा, कडेवर बिडेवर घ्यायला ते असं कडेवर घेऊन फिरायचं म्हणजे बायकांसारखं वाटतं. ये तू माझ्या खांद्यावर बस. प्रेज द लॉर्ड. डॅडी लोक कुठे बसतात? त्यांना खांद्यावर. आता मुलाला डॅडी जे बघतात त्याच्यापेक्षा पण चांगलं दिसायला लागतं. प्रेज द लॉर्ड. है ना? डॅडी पेक्षा पण वर गेल्यामुळे आता डॅडी पेक्षा पण उत्तम गोष्टी दिसायला लागतात. परंतु परमेश्वर जो आमचा डॅडी आहे तो म्हणतो, तू आपली दृष्टी पर्वताकडे लाव, तू त्या मोरिया डोंगरावर आपल्या मुलाला घेऊन ये, तू मोरिया डोंगरावर आपल्या मुलाला घेऊन ये, म्हणजे जे मी बघतो तो तुझा मुलगा देखील बघल. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. येस. आम्हाला मम्मीच्या दृष्टीतून बघायचं नाही, आम्हाला डॅडीच्या दृष्टीतून बघायचं नाही, आम्हाला देवाच्या दृष्टीतून बघायचं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्याच्यासाठी मला कुठे जावं लागेल? पर्वतावर जावं लागेल. कोणाबरोबर जावं लागेल? मुलाला घेऊन जावं लागेल. नाही तर मुलगा बसलाय घरी आणि डॅडीच चाललेले, डॅडीच बघणार आहे, मुलाला दिसेल का काही? नाही ना. मुलाला डोरिया डोंगरावर न्यावं लागेल, देवाच्या हाती त्याला द्यावं लागेल. तेव्हा देव इसाकाला त्या गोष्टी दाखवल जे कदाचित अब्राहमाला दिसल्या नव्हत्या. प्रेज द लॉर्ड. आज तुम्हाला असं वाटतं की त्या सर्व गोष्टी ज्या आजवर मला दिसल्या नाही, आज त्याच्या मम्मीला दिसल्या नाही, माझ्या मुलाबाळांनी बघावा, तर माझ्या मुलांना आशीर्वाद मिळावा, त्याला त्या डोंगरावर घेऊन जा, त्याला देवाच्या हातामध्ये द्या, त्याला देवाला समर्पित करा. बघा देव ते दृष्टांत जे शेवटच्या काळामध्ये ते देणार आहे की तो आत्म्याचा वर्षाव करीत वृद्धास स्वप्न पडतील मुलं, आणि तुमचे जे तरुण आहेत त्यांना देखील दृष्टांत संदेश देण्याचं दान प्राप्त होईल. प्रेज द लॉर्ड. तो काळ आलेला आहे. तयार व्हा त्यासाठी. तुम्ही तयार व्हा. आणि जेव्हा तुम्ही आणि मी ते तयार होतो तेव्हा ही बाब तुम्हाला आणि मला मिळते. शेवटले एक उदाहरण देतो आणि मग मी संपवतो. मागील दिवसामध्ये हिट अँड रन प्रकरण खूप गाजलेले, त्यामुळे तोच विषय मी परत एक बार धरून बघतो की जेव्हा त्या मुलाला धरण्यात आलेला आहे, मग त्याच्या आजोबांनी एक प्लॅन केला. त्याने म्हटलं, ड्रायव्हर चलो तुमने जाके बोलणे का, मी गाडी चालवत होतो. बरोबर आहे ना? हेच मी गाडी चालवतो. ड्रायव्हर हो मी नाही चालवत होतो गाडी, असं कसं, मी लटकून जाईल ना राव. नाही. मग त्यांनी काय केलं, त्या डांबून ठेवलं 2 दिवस. है ना? बरोबर. ही घटना पोलीस SP ने सांगितली की त्या आजोबाने त्या वडील ड्रायव्हरला डांबून ठेवलं की जोपर्यंत तू हे म्हणणार नाही की मी गाडी चालवतो तुला सोडणारच नाही. पण नंतर ती गोष्ट सगळी उघडकीस आली आणि काय झालेलं आहे, ही गोष्ट करणारा वडील देखील काय केलेला आहे, तो आजोबा देखील काय केलेलं आहे, जेलमध्ये गेलेला आहे. आणि ही बाब जाणून घेणं महत्वाचं आहे की जर त्याने म्हटलं असतं मी गाडी चालवत आहे ड्रायव्हरने, तर काय झालं असतं, डॅडी पण सुटले असते, मुलगा पण सुटला असता आणि ड्रायव्हर गेला असता जेलमध्ये.
है ना, दोन्ही सुटले असते. कारण की मुलामुळे त्याच्या डॅडीला हात टाकलेलं होतं, कारण की मुला वयस्क नाही आहे ना, त्यामुळे डॅडीला हात टाकलेलं आहे. परंतु घडलं सगळं, काही बदलूनच गेलं. तो म्हणे नाही, मला नाही जायचं. आणि त्यामुळे काय झालेलं आहे, मुलगाही गेलेला आहे आणि तिघही गेलेलं आहे. प्रियांनो, परत एक बार उदाहरणाकडे लक्ष देऊन ऐका. प्रियांनो, ही बाब फार महत्वाची. जर कोणी एका व्यक्तीच्या बद्दल दुसरा व्यक्ती गेला तर त्या व्यक्तीला काय मिळते, सुटका मिळू शकते. त्या व्यक्तीला काय मिळू शकते, यस, की चल तू हा गुन्हा केलेला आहे, तुला मी 5,000 रुपये दंड केला, कोणीतरी 5,000 रुपये भरले तर त्याची काय होईल, सुटका होईल. 5,000 रुपये भरले नाही तर त्याला काय जावं लागेल, जेलमध्ये जावं लागेल. नंबर 2, जर कोणी व्यक्ती म्हणाल की ठीक आहे बाबा, याचा गुन्हा फार मोठा आहे आणि मी माझ्यावर गुन्हा घेतो, तर काय होईल, त्या व्यक्तीला आत देखील आणि त्या गुन्हागाराला सोडतील. ज्याला म्हणतात ना, आपल्यावर गुन्हा घेतलेला आहे आणि त्याला सुटका दिली. परंतु असं कधी घडलंय का हो, विचार करून सांगा, असं कधी घडलंय का? आता हा व्यक्ती अपराधी ठरलेला आहे, ह्याला आता मृत्यूदंड मिळणार आहे, ह्याने मर्डर केलेला आहे, आणि अशा समय न्यायाधीश उभे राहतात. ते म्हणतात ठीक आहे, आता हा मर्डर करणाऱ्याचा सगळा गुन्हा मी घेतो आणि मला फाशीवर टाका. असं जगामध्ये कधी घडलंय का, ऐकलंय का तुम्ही? न्यायाधीश उठला, नाही 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 नाही, असं नका करू, त्याला सोडा, त्याच्या जागेवर मी फाशीवर जातो. असं कधी घडलं का? परंतु जगामध्ये तुमच्या आणि माझ्यासाठी घडलेला आहे. आमचा देव म्हणतो ह्याने गुन्हा केलेला आहे, परंतु मृत्यू मी स्वीकारायला तयार आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. जोरदार टाळ्या वाजू येते प्रभू येशू ख्रिस्तासाठी. तो म्हणतो अपराध ह्याने केलेला आहे, गुन्हा ह्याने केलेला आहे, ह्याचा मृत्यूदंड निश्चित आहे, कारण की पापाचं वेतन मरण आहे, ह्याला मरावंच लागणार आहे. परंतु मी ह्याच्यावर प्रीती करतो, मी ह्याच्या बदले त्या वधस्तंभावर प्राण देतो, यासाठी की ह्याला जीवन मिळावं. आणि नुसतं जीवनच नव्हे तर युगानुगाचं जीवन मिळालं. प्रेज द लॉर्ड. यस, ही बाब महत्वाची आहे. तो एडका तिथे होता आणि एडक्यामुळे कोण वाचलेला आहे, इसाक वाचलेला आहे. आज तुमच्या आणि माझ्यासाठी येशू त्या वधस्तंभावर गेलेला आहे, त्यामुळे तुम्ही आणि मी बचावलेला आहोत. प्रेज द लॉर्ड. आणि जर तुम्ही आणि मी बचावलेले आहोत, तर तुम्ही आणि मी का वारंवार पापामध्ये अधर्मामध्ये लोळतो, परत तेच गुन्हा करतो आणि म्हणतो नाही 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 नाही, मला नाही जायचं स्वर्गात, मला तर इथेच लोळू द्या, मला तर इथेच लोळू द्या. आमच्याकडे एक शेजारी कुत्रा होता आणि तो फिरायचा इकडे तिकडे. म्हणजे काही लोक कुत्र्याला चेनने घेऊन फिरवतात, परंतु त्याला त्याचा वेळ झाला की त्याला सोडायचा, तो मग इकडे तिकडे फिरून बिरून खाऊन पिऊन परत घरात यायचा. परंतु पावसाळ्याचे दिवस होते, कुत्र्याला सोडलं आणि तो जो पळाला आणि दुसऱ्या कुत्र्यांच्या बरोबर चिखलात जाऊन लोळला आणि तो घराकडे येतो तेवढ्यात त्या घराच्या मालकीने, अरे बापरे, चिखलाबद्दल लोळून आला, आता पूर्ण घर घाण होणार, थांब. त्याला तिकडेच धरलं. बाहेर नळ होता, त्या नळावर त्याला काय केलेलं, स्वच्छ धुतलं आणि स्वच्छ त्याला पुसलं बिसलं आणि ठीक आहे म्हणे, आता चल तुझा घरामध्ये मी येते, आणि आपले हात धुवायला लागले. कुत्र्याला परत रूप आला, परत पळाला तो म्हणे नाही अभी मेरा मन नहीं भरा और जाने का एक बार. आणि गेला तो परत आणि तिथे जाऊन त्याने परत तिथे त्यामध्ये लोळला तो मातीमध्ये. आता मला सांगा, ती मम्मी त्याला घरात घेईल का? अरे बाळा, तुला मी धुतलं, मी तुला स्वच्छ केलं यासाठी की तू माझ्या घरामध्ये यावं. तो तिने गेला आणि दार लावून घेतलं. म्हणे आता तुला पाहिजे तेवढं लोळ तिकडे बाहेर, आता मी तुला सारखं धुणार नाही, तुला घरात एंट्री नाही. हो प्रियांनो, आम्ही सारख्या धर्माने पाप मध्ये लोळतच राहिलं. परमेश्वर किती वेळेस तुम्हाला धुणार, किती वेळेस तुम्हाला शुद्ध करणार, किती वेळेस तो घरामध्ये घेणार. तुम्ही आणि मी ठरवलेलंच आहे की त्या लोळण्यामध्येच मला मजा आहे, त्या धर्मामध्येच मला मजा आहे, त्या पापामध्येच मला मजा आहे. त्यामुळे तुम्ही स्वतःचं नव्हे तर घराण्यांचा नाश करतात. आमचा परमेश्वर घराण्याचा देव आहे आणि परमेश्वराची इच्छा आहे की तू जेव्हा विश्वासू जीवन जगशील, प्रार्थनामय अब्राहमासारखं जीवन जगशील, तू इसाक आणि इसाकाच्या येणाऱ्या पिढ्यांच्या द्वारे बघशील की देव कशा प्रकारे आशीर्वाद देतो. प्रेज द लॉर्ड. आज तुम्ही आणि मी काही जर इन्व्हेस्ट करू इच्छितो, काही जर आपल्या मुलाबाळांसाठी काहीतरी करू इच्छितो, तर सर्वात प्रथम आपला विश्वास त्या निर्माण करता देवाकडे द्या, ज्याने तुम्हाला तुमचे लेकरं देऊन आशीर्वादित केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. यस, तो देखील पिता आहे, तो देखील प्रेम करतो.
त्याला देखील आपला एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त प्रिय होता, परंतु तरी देखील त्याने त्या पुत्राला तुमच्या आणि माझ्यासाठी पाठवलेला आहे. तुम्ही आणि मी जर आपल्या मुलांवर प्रेम करतो तर आपण कोणाकडे त्या मुलाला घेऊन जाणार आहोत? कोणाकडे घेऊन जाणार आहे? की सोडून देणार आहे तसं वाटेल तसं तू जग, आणि तर तू जगतो तर मग मला सांगू द्या की तो तुमचं नव्हे तर घराण्याचं नाव, आपण म्हणतो मेरे घर का नाव खराब कर दिया. या मुलाने या मुलीने घराण्याचं नाव खराब केलं. यस प्रियानो, ही गोष्ट या दिवसामध्ये आपल्यामध्ये घडताना दिसत असताना आपण हा देखील विचार करायला पाहिजे की खरोखर त्या घराण्याचं नाव यावेळी रे म्हटलेल्या देवावर आहे का? ते घर ख्रिस्त म्हटलेल्या त्या खडकावर स्थिर आहे का? ख्रिस्त म्हटलेल्या विश्वासावर स्थिर आहे का? प्रार्थनामय आहे का? मंदिराला येणार आहे का? जर आहे तर मला सांगू द्या, उधळ्या पुत्राप्रमाणे तो एक दिवस परत येणार आहे. प्रेज द लॉर्ड. पण बापाने प्रार्थनापूर्वक त्याची वाट बघण्याची गरज आहे. आज जर तुम्ही वाट बघत आहात तर मला सांगू द्या, तुम्ही नाराज होणार नाही. प्रेज द लॉर्ड. निराश होणार नाही, थकणार नाही, कारण की तुमचा देव आज देखील विश्वासू देव आहे आणि तो त्या मुलाला सुखरूप परत घेऊन येणार आहे. बापा, त्या स्वर्गाच्या विरोधात तुझ्या विरुद्ध मी पाप केलेले, मी तुझा मुलगा म्हणण्याचा लायकीचा नाही, दास म्हणून ठेव. तो म्हणतो नाही बाळा, तू पुत्र होता आणि असणार. आज तू पाप न धर्माची कबुली दिलेली आहे, त्यामुळे मी तुला आता दास नाही तर परत एक पुत्र याचा दर्जा देतो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि पुत्राचा दर्जा त्याला प्राप्त झालेला आहे. पुत्राचा दर्जा त्याला प्राप्त झालेला आहे आणि तो परत एक वार त्या घरामध्ये गेला असताना काय झालेलं? घरामध्ये मोठा आनंद झालेला आहे. प्रेज द लॉर्ड. जो हरवला आहे तो सापडलेला आहे. तो हरवलेला आहे. किती लोकांना सापडायचं या दिवसामध्ये? यस, आम्हा सर्वांना अनेक गोष्टी आपण हरवलेल्या आहे आणि ते आपल्याला सापडायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. मी मुलगाच म्हणतो असं नाही, मुलगीच म्हणतो असं नाही. तुमच्या घराच्या शांती हरवलेली आहे, तुमच्या घरामध्ये वैभव हरवलेलं आहे, तुमच्या घरामध्ये जे सर्व प्रकारची बरकत हरवलेली आहे, तुमच्या घरामध्ये सुख समाधान हरवलेले आहे, तुमच्या घरामध्ये प्रीती हरवलेली आहे, तुमच्या घरामध्ये भांडण आहे, तुमच्या घरामध्ये अशुद्धता आहे. या सर्व गोष्टी देव म्हणतो हे हरवलेले आहे, ते सापडणार आहे. प्रेज द लॉर्ड. परंतु तू मला काय अर्पण करणार? तू मला काय अर्पण करणार? आम्हाला मोरिया डोंगराकडे जावं लागेल, आम्हाला मोरिया डोंगराकडे जावं लागेल, आपलं जीवनाचं अर्पण करावं लागेल. आणि जेव्हा आपण ते जीवन अर्पण करतो तेव्हा मला सांगू द्या की देव तुम्हाला आणि मला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. आणि यामध्ये एक वचन जे मागच्या वेळेस देखील मी वाचलेलं आहे की पहिले शमूएल याचा 15वा अध्याय आणि 22वा वचनामध्ये शमूएल काय म्हणतो? पहिले शमूएल 15:22. तेव्हा शमूएल म्हणाला, परमेश्वराचे शब्द पाळण्याने जसा त्याला संतोष होतो, यस होमानी यज्ञाने होणार काय? यस, यज्ञापेक्षा आज्ञा पालन बरे. यस प्रियांनो, आज तुम्हाला आणि मला ह्या 10 आज्ञा दिसतात, ह्या सगळ्या आज्ञा दिसतात, परंतु देवाची आज्ञा हे आहे की 5ची आज्ञा काय लिहिलेले वाचा बरं सगळ्यांनी जोरात. दिसतं ना सगळ्यांना लांबून? वाचा जोरात ना. फोर्थ. आज कोणता दिवस आहे? नुसतं शब्बात दिवशीच पवित्र राहायचं का? नाही, प्रत्येक दिवस राहायचं. पण तो ज्या दिवशी शब्बात दिवस आहे, जे पवित्रतेमध्ये चालतात, जे विश्वासात चालतात, ते म्हणतात अरे वा, हाचा दिवस तो माझ्यासाठी आणखी दुप्पट आशीर्वादाचा दिवस आहे. प्रेज द लॉर्ड. कारण की मी मंदिरामध्ये जाणार आहे, मी माझ्या देवाला भेटणार आहे, माझ्या देवाच्या आत्म्याचं स्पर्शाचा लाभ मिळणार आहे, माझ्या प्रियजनांना माझ्या बरोबर सगळे राहणार आहे, माझे जे माझ्यासाठी प्रार्थना करतात त्यांना मी भेटणार आहे. आम्ही एकमेकांना प्रेज द लॉर्ड करणार आहे, एकमेकाला हालेलुया करणार आहे, त्यांची खुशहाली आणि त्यांच्या आनंदाच्या गोष्टी ऐकणार आहोत, त्यांचे दुःख ऐकणार आहोत, त्याच्यासाठी मी प्रार्थना करणार आहे. मी ऐकणार आहे काही बाया, काही स्त्रिया, काही विश्वासू पुढे येतील, ते साक्ष देणार आहे आणि देवाचा सर्व पवित्र दिवसाचे जे काही राखून ठेवलेले आशीर्वाद ते देखील मला मिळणार आहे. प्रेज द लॉर्ड. ते एक्साइटेड असतात, ते आनंदित असतात, कारण की त्यांना माहित आहे की मी पवित्रपणे चालणारा व्यक्ती पवित्र वारी आणखीन पवित्र देवाच्या मंदिरामध्ये जाऊन त्याची भेट घेणार आहे. प्रेज द लॉर्ड. परंतु जे पवित्रते चालतच नाही ते म्हणतात मी पापी आहे, काय जायचं मंदिरामध्ये. पाळक साहेब बोलतात ना राव, असं हृदयाला लागतं, असं वाटतं लगेच उठून बाहेर जावं.
काही लोकांना असं वाटत असेल की बाळासाहेब लय लागत आहे राव, जाऊ दे असं डोळे बिळे कान बिन बंद करून बसला असतो तर बरं झालं असतं, लय टोचतंय. पण ही खरी गोष्ट आहे ना, कारण की आज जर या गोष्टी मंदिरामध्ये येऊन जर तुम्हाला लागत आहे तर तुमचं हृदय बदलणार आहे. प्रेज द लॉर्ड. उधळ्या पुत्राला काहीतरी गोष्टी ते लागल्या, परिस्थिती जी होती ती भिकाऱ्यासारखी झालेली आहे, डुकरांमध्ये तो जगत आहे, तेव्हा त्याला टोचल्या तेव्हा तो बदलला. प्रेज द लॉर्ड. यस प्रियानो, मंदिर जे आहे ते नुसतं चांगल्या चांगल्या गोष्टी ऐकण्यासाठी नाही, तर देवाची जी तलवार आहे, जी दुनेरी तलवार आहे, जी आमच्या मज्जाला, आमच्या मेंदूला, आमच्या विचारांना छेदून आरपार जाणारी आहे, ती तलवार चालते. तेव्हा तुम्हालाच नव्हे तर मला देखील या गोष्टीची जाणीव होती की मी किती चुकत आहे. आणि जेव्हा पवित्र आत्मा मला दाखवतो या 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 चुका तू करत आहे, तेव्हा मी पाप पदरी घेतो, तेव्हा तो विश्वसनीय आणि न्यायी आहे. तो माझ्या सर्व अधर्म आणि पापांची क्षमा करीतो, तो तुझ्या सर्व अधर्म आणि पापांची क्षमा करतो. आणि यासाठी आज आपण त्याच्या जवळ आलो असतो ना. परत एक वार देव तुम्हाला आणि मला हे सांगत आहे की तुम्हाला आणि मला जर आशीर्वाद पाहिजे तर ते आशीर्वाद मंदिरामध्येच आहे प्रियांनो, त्या डोंगरावरच आहे प्रियांनो. आणि त्या डोंगराचे आशीर्वाद मिळवण्यासाठी जर तुम्ही तत्पर आहात, स्थिर आहात आणि त्याचं महत्त्व तुम्ही जाणलं तर तुम्ही आशीर्वादित असं आहात. परंतु या जगामध्ये राहत असताना तुम्ही येशूचं अर्पण, येशूचे बलिदान यापेक्षा जग व जगातल्या गोष्टीमध्ये बाळासाहेब काय करायचं, खूप मेहनत करावी लागते. तुम्हाला काय माहिती आहे, एक दिवसाचा पगार कट होतो आमचा, नाही गेलो तर आमचं ओव्हर टाइम जातो, नाही गेलो तर आम्हाला आठवड्याभर सगळं काही काम ते पेंडिंग राहतात ते करता येत नाही. आपण जग व जगातल्या गोष्टी याला प्राधान्य देतो, त्यामुळे आम्ही येशू आणि येशूच्या आशीर्वादाला मुक्त हो प्रियानो. हे सर्व काम तुम्ही करा. मी येण्याच्या अगोदर हर्षला म्हटलं, हर्ष तू आंघोळ करत, लगेच मी कपडे धुतलेले सगळे कपडे वाळवायला गेलो. प्रेज उशीर व्हायला नको. जबाबदारी माझ्यावर पण आहे, मी सगळ्या घरातले कामं करतो, परंतु मला माहिती आहे मला मंदिरात जायचं आहे, मंदिरात सेवा करायची आहे, मंदिरात देवाच्या साठी उभं राहायचं आहे, मला सर्व गोष्टी करून ते काम करायचं. प्रेज द लॉर्ड. मी असं म्हणत नाही मी घरी जाऊन आता मी नाही, जी जबाबदारी ती तुम्हाला आणि मला पाळायचीच आहे. मी नाही कोणीतरी आणखीन पाळ, मी रडत बसला की अरे हे माझं नाही, ते नाही, ते तुम्हाला ते काम आणि देवाचं काम ह्याची तुलना करूच नका. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की देवाने तुम्हाला पाय दिलेले आहे. प्रेज द लॉर्ड. त्यावर तुम्ही चालू शकता. देवाने तुम्हाला हात दिलेले त्याने तुम्ही काम करू शकता. देवाने तुम्हाला बिछाण्यावर झोपलं नाही, तुम्ही चालू फिरू शकता. आणि मग तुम्ही ह्या कामाने घरातले कामं करतात, पण देवासाठी तुमचे पाय मंदिराकडे येत नाही, टाळ्या वाजवण्यासाठी तुमचे हात मंदिराकडे येत नाही. तुम्हाला आरोग्य दिलं परंतु देवासाठी तर आरोग्यदायी शरीराचा वापर करत नाही, तर मग काय ICU मध्ये म्हणणार बाळासाहेब चलावं करावं काहीतरी, आता इथून लावलं तिथून घ्या, काय करणार. हो प्रियांनो, जेव्हा मी चांगला आहे, मी जेव्हा धडधाकट आहे, मी तरुण आहे, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, धन्यवाद देतो देवाला. कारण की मला जर देवाने तंदुरुस्त ठेवलं तर पहिलं माझं कर्तव्य आहे की ज्याने मला आरोग्य दिलं मी त्याची सेवा पहिले करणार. प्रेज द लॉर्ड. आणि मी जर त्याची सेवा करणार, देव मला हा विश्वास आहे, मग ते बाकीची जी सेवा आहे, ते किरकोळ सेवा आहे, ती देव स्वतः करून टाकणार. प्रेज द लॉर्ड. असं नाही की देव माझे कपडे वाळत घालणार, असं मी म्हणत नाही, पण निश्चितच त्या कपडे वाळवण्यासाठी मला धैर्य देणार आहे. माझ्या आयुष्यभर मी कपडे वाळवले नाही. एक काळ होता की कधीच मला कपडे वाळवायची गरज पडली नाही, परंतु परिस्थिती आलेली आहे, परंतु मी रडत नाही, मी ते आनंदाने करतो. का? कारण की मला माहिती आहे की माझ्या देवाने जर मला ताकद दिली तर ही परिस्थिती देखील एक दिवस जाणार आहे. प्रेज द लॉर्ड. ही परिस्थिती देखील जगणार आहे. आज तुम्ही अडचणीत असतील, तुम्ही परेशानीत असाल, तुम्ही प्रॉब्लेम असेल, परिस्थिती जाईल, परिस्थिती बदलल, परंतु जर तुम्ही आरोग्य जर दिलेलं आहे तर तुम्ही मंदिराला या, त्याची आराधना करा. ह्या परिस्थितीतून तुम्ही कदाचित बाहेर पडलं नाही तरी चालेल, बाहेर पडलं नाही तरी चालेल, कारण की एक दिवस असं येणार आहे कपडे धुवायची गरज नाही, कपडे वाळवायची गरज नाही, कारण की एक नवीन वस्त्र तुम्हाला मिळणार आहे आणि त्या नवीन वस्त्रासह तुम्ही स्वर्गामध्ये जाणार. प्रेज द लॉर्ड. तिकडे जाऊन मी काही कपडे धुणार नाही, कपडे वाळवणार नाही, कारण की देव मला एक नवीन वस्त्र जे तारणाचा धागा घालून मला त्या स्वर्गात देणार आहे. तिथे कोणता दाग नाही आणि कोणताही सुरकुत्या नाही, अशा धागासह मला देव नेणार आहे. प्रेज द लॉर्ड. मग का मी घाबरावं, का मी रडावं, का मी दुःखी व्हावं. हो प्रियांनो, समस्या सगळ्यांच्या जीवनामध्ये, तुमच्या पण जीवनामध्ये, माझ्या पण जीवनामध्ये, आणि इसाक आणि अब्राहमाच्या जीवनात पण होतं, परंतु त्यांनी मुलाकडे बघितलं नाही, त्यांनी देवाकडे बघितलं. त्यांनी मुला आणि परिस्थितीकडे बघितलं नाही. त्याला माहित होतं सुरा चालवण्याचा अर्थ मरण आहे, परंतु त्याला हे माहित होतं
पवित्र शास्त्र त्याच्याकडे नव्हतं. येशू ख्रिस्त त्यावेळेस हायसा नाही म्हटलं पुनरुत्थान व जीवन नव्हतं, पण तरी देखील त्याला माहिती आहे की पुनरुत्थान देवाच्या हातामध्ये आहे. ज्या देवाने मला इसाक दिलेला आहे तोच देव मला असे अनेक इसाक देऊ शकतो. प्रेज द लॉर्ड. तो इसाक मला ह्या इसाकाला परत उठवून देऊ शकतो आणि ते घडलं देखील. परमेश्वर म्हटलं त्या आकाशात ताऱ्यांकडे बघ, परमेश्वर म्हटलं त्या वाळूच्या कणांच्याकडे बघ, तेवढी तुझी संतती होणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि ती आज या जगामध्ये दिसत असताना ते कोण आहे? ते तुम्ही आणि मी आहोत. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. ते कोण आहोत? तुम्ही म्हणता ते इस्रायली लोक. इस्रायल नाही, विश्वासाच्या द्वारे अब्रामाची पुत्र आणि कन्या तुम्ही आणि मी आहोत. आणि ते वाळूच्या कणाप्रमाणे त्या अंतराळामध्ये तुम्हाला एक समय जेव्हा येशू ख्रिस्त आपल्या दूतांसह येणार आहे तेव्हा तुम्ही आणि मी त्याच्या बरोबर असणार आहोत. प्रेज द लॉर्ड. यस. आणि ही सर्व तयारी करण्याकरता आज परत एक वार तो बलिदान देणारा, तो कोकरा, तो एडका प्रभू येशू आहे. आणि तो जर तुमच्या आणि माझ्यासाठी अर्पिलेला, तुम्हाला आणि मला काहीच करायची गरज नाही. तुम्हाला एकच गोष्ट करायची, ते हे की तुम्हाला आणि मला इसाकाप्रमाणे स्वतःला अर्पण करायचं आहे. इसाक जरी मेला नाही, परंतु परमेश्वराने त्या विश्वासाच्या द्वारे त्याचा यज्ञ स्वीकार केला. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला आणि मला मरायची गरज नाही. तुम्हाला मला पाप आणि अधर्मासाठी मरायची गरज आहे. प्रेज द लॉर्ड. अधर्म आणि पापासाठी तुम्ही मेले, मला याला म्हणतात प्रायश्चित्त. आणि देवाला म्हटलं की देवा मी ते परत अशुद्ध गोष्टीकडे फिरणार नाही, मी त्याच्यासाठी मेलो. आता जुनं ते होऊन गेले, सर्व काही सोडून दिलेलं आहे, आता मी तुझ्या मागे चालणार आहे. आणि जेव्हा अशा प्रकारे मेलेला इसाक आपल्याला प्रभूकडे देतो, तेव्हा तारलेला इसाक तुम्हाला आणि मला प्राप्त होतो. प्रेज द लॉर्ड. आणि तो तारलेला इसाक राष्ट्रांसाठी आशीर्वादित बनतो. प्रभू तुम्हाला आशीर्वाद द्या. प्रार्थना करूया. प्रभू धन्यवाद देतो. ही प्रार्थना, ही उपासना, ही भक्ती, ही सेवा, हे मंदिरात येणं, हे आज्ञापालन, हे वचन, पवित्र आत्म्याची सहभागिता, तुझी भेट, तुझा पवित्र उजव्या हाताचा सर्व स्पर्श तुम्हाला आशीर्वाद करून गेला. आज प्रत्येक वार तू आमचे नेत्र उघडलेले. अनेक जण दुःखी, अनेक जण कष्टी आहे. आपले समस्या, आपले रोग, आमचे आजार, आमचे प्रश्न हे आम्ही फार मोठे करतो. इतकेच नव्हे तर आम्ही देवापेक्षा देखील मोठे करतो. आम्ही देवाला कमी लेखतो, हा देव आम्हावर प्रीती करत नाही असं देखील आम्ही प्रदर्शित करतो. परंतु देव आज प्रत्येक वचनाच्या द्वारे तेच सांगते की देवाने जगावर आपल्या पुत्रापेक्षा देखील जास्त प्रीती केली. ते जग आम्ही आहोत. आणि त्यामुळे आज पित्या, जर देव आपल्या पुत्राला आम्हासाठी सोडू शकतो आणि आम्हाला पुढे जर करू शकतो, तर आम्ही त्या देवावर का विश्वास ठेवायचा नाही? त्याच्या मुखातून निघलेलं वचन कार्य केल्याशिवाय विफळून कधीही परत येत नाही. आज अडचणीत आहे, प्रश्नात आहे, घाबरलेले, भयभीत आहे, विकारात आहे, व्याधीत आहे, टेन्शन मध्ये आहे, निराश आहे, येशूच्या नावामध्ये मी परत एक वार त्यांच्या निराशा, सैतानाचे बंधन मोडलेले बघत आहोत. कारण की आम्हाला विश्वास आहे की देव जे काही करल ते उत्तम करल. देवाची योजना आणि संकल्प आमच्यासाठी हिताचे आहे, अनिष्टाचे नाही. आम्ही धावा करणार आणि प्रभू ऐकणार. आणि तो धावा आणि प्रार्थना आणि संदेश आम्हासाठी आशीर्वादित केलं. तर येशूला धन्यवाद असते प्रभू येशूच्या नावात. आमेन, आमेन, आमेन. त्यावेळेस आपण एक गीत गाऊया, आपले दानार्पण त्यावेळेस. you